नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर। विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुम्हाला महाराष्ट्रामध्ये प्रायव्हेट MBBS कॉलेजचा कट ऑफ सांगणार आहे। अगदी प्रत्येक कॅटेगरी वाईज, तर प्रत्येक पालकांनी पण आणि विद्यार्थ्यांनी आपापल्या कॅटेगरीनुसार पहा, म्हणजे 2025 मध्ये आपल्याला किती मार्क मिळाल्यानंतर आपल्याला प्रायव्हेट कॉलेज मिळू शकतं MBBS साठी महाराष्ट्रामध्ये। तर त्याआधी तुम्ही स्क्रीनवरती पाहत असाल की 2023 आणि 2024चा पण मी कट ऑफ इथं मी काढलेला आहे आणि 2023 मध्ये जो कट ऑफ होता त्याच्या तुलनेमध्ये 2024 मध्ये कितीनी वाढलेला आहे, त्याच्याबद्दल कितीनी इन्क्रीज झालेला आहे, त्याचा पण अगदी डिफरन्स मी तुम्हाला यूट्यूबच्या मार्फत स्क्रीनवरती तुम्ही पाहत आहात, तर ते तुम्हाला अगदी सविस्तर सांगणार आहे। आणि 2025 मध्ये आपल्याला की प्रायव्हेट MBBS कॉलेजमध्ये जर आपल्याला ॲडमिशन हवं असेल तर किती मार्क लागतील, अगदी पूर्ण डिटेल्स सांगणार आहे। तर जे काही विद्यार्थी नवीन असतील आपल्या हे यूट्यूब चॅनलवरती, त्यांनी नक्कीच शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा आणि गरजूंना पण हा व्हिडिओ सेंड करा, त्यांना ह्याची पूर्णपणे कल्पना मिळेल। आणि जे काही विद्यार्थ्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी नक्की सबस्क्राईब करून ठेवा, की जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन असे डेलीचे अपडेट्स पाहू शकता। आणि मी माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे, त्याच्यावरती तुम्ही अगदी कॉल मेसेज करू शकता। एक व्हॉट्सअप लिंक पण दिलेली आहे, त्याही लिंकला तुम्ही अगदी क्लिक करून जॉईन होऊ शकता आणि डेलीचे नवीन अपडेट्स पाहू शकता। तर तुम्ही स्क्रीनवरती पाहत असाल विद्यार्थी मित्रांनो, अगदी प्रत्येक कॅटेगरी वाईज मी हे स्टेटचं आपल्याला MBBS प्रायव्हेट कॉलेजचं आपल्या महाराष्ट्रामध्ये काढलेलं आहेत। तर प्रथम मी 2023चं मी तुम्हाला सांगणार आहे आणि त्याचबरोबर तुम्ही 2024चं पण पाहू शकता कितीने वाढलेलं आहे आणि का वाढलं गेल्या वर्षी 2024 मध्ये कट ऑफ एवढ्या मोठ्या संख्येने, त्याची ही कारणं खूप साऱ्या विद्यार्थ्यांना पालकांना माहितीच आहेत। तर अगदी ह्या वर्षी म्हणजेच 2025 मध्ये एवढा कट ऑफ जाणार नाही, त्याचंही कारण तुम्हाला सांगते। कारण आजच म्हणजे 7 मार्चला आपल्याला ॲप्लिकेशन फॉर्मची डेट लास्ट राहिलेली आहे आणि गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी ॲप्लिकेशन फॉर्म कमी भरण्यात आलेले आहेत, त्यामुळे कट ऑफ नक्कीच खाली येणार आहे, यात काही शंका नाही। तर 2023 मध्ये जो कट ऑफ मी काढलेला आहे, तर तिथून तुम्ही जर पुढे जर पकडलं मार्क तर तुम्ही नक्कीच सेफ झोनमध्ये आहात हे असं लक्षात येणार आहे। तर मी प्रथम ओपन कॅटेगरीचं सांगत आहे। 2023चं 525 आणि 24मध्ये 598, तर जवळजवळ +73 मार्कचा हा डिफरन्स आहे। तर विद्यार्थी मित्रांना आपले जे ओपन कॅटेगरी असतील ते विद्यार्थी किंवा पालकही हा व्हिडिओ पाहत असतील तर 525+ तुम्हाला जर मार्क येत असतील तुम्हाला आता मॉक टेस्टमध्ये, आणि तुम्ही नक्कीच सेफ झोनमध्ये आहे, तुम्हाला नक्कीच सेमी गव्हर्नमेंट म्हणजेच प्रायव्हेट कॉलेज मिळण्याची शक्यता आहे, ही म्हणायला हरकत नाही। आणि त्याचबरोबर OBC कॅटेगरीचा पण मी ते काढलेला आहे। 2023चा 524 आणि 2024चा 597, तर म्हणजे +73चा पण डिफरन्स इथं पाहायला मिळत आहे। त्याही विद्यार्थ्यांनी OBC कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना पण 524+ येत असतील तर तेही विद्यार्थी सेमी गव्हर्नमेंटसाठी सेफ झोनमध्ये आहेत म्हणायला हरकत नाही। म्हणजेच 2025 मध्ये त्या विद्यार्थ्यांना नक्कीच 100% तिथे ॲडमिशन्स मिळणार आहे। आणि त्याचबरोबर VJ कॅटेगरीला पण तुम्ही पाहू शकता 497 2023चा होता आणि 2024 मध्ये 578 होता, तर जवळजवळ +81 मार्काचा डिफरन्स आलेला आहे। तर VJ कॅटेगरीचे पण विद्यार्थी 497+ असतील तर तेही विद्यार्थी सेफ झोनमध्ये आहेत 2025 साठी। आणि त्याचबरोबर NT1, NT2, NT3 SC आणि ST कॅटेगरीचं तुम्ही ते पाहू शकता। ते NT1चं 2023चा 474 आहे कट ऑफ आणि 2024चा 559 हा आहे, तर +85 मार्कांनी इथे इन्क्रीज वाढलेला आहे। तर NT1च्या विद्यार्थ्यांनी 474+ असतील तर नक्कीच तेही विद्यार्थी 2025 मध्ये सेफ झोनमध्ये आहेत असं म्हणायला हरकत नाही। आणि NT2चा जर विचार केला तर 525 हा 2023चा कट ऑफ राहिलेला आहे आणि 2024चा 597 हा असा आहे, तर +72ने हा वाढलेला होता। तर 2025 मध्ये NT2च्या विद्यार्थ्यांना जर 525+ येत असतील तर तेही विद्यार्थी अगदी सेफ झोनमध्ये आहेत म्हणायला हरकत नाही। तर NT3च्या विद्यार्थ्यांसाठी 525 असे जर मार्क आले होते 2023 मध्ये, तर 2024 मध्ये 597 एवढे कट ऑफ आलेला होता, तर जवळजवळ +72 मार्काचा डिफरन्स इथे आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि त्याचबरोबर जर 2025चा विचार केला तर NT3च्या विद्यार्थ्यांना 525+ येत असतील तर तेही विद्यार्थी सेफ झोनमध्ये आहेत असं म्हणायला हरकत नाही। आणि त्याचबरोबर SC कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना 2023 मध्ये 464 असे मार्क विद्यार्थ्यांना तिथे आल्यानंतर ॲडमिशन झालेलं होतं। आणि त्याचबरोबर 2024 मध्ये 531,
तर +67 मार्काचा डिफरन्स इथं आपल्याला पाहायला मिळत आहे. तेवढ्यानी वाढलेला होता. तर 2025मध्ये SC कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना 464 प्लस असतील तर तेही विद्यार्थी अगदी 2025मध्ये सेफ झोनमध्ये आहेत प्रायव्हेट MBBS करण्यासाठी. ओके, 2025मध्ये. आणि त्याचबरोबर ST कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना 331 आणि 2023मध्ये आणि 2024मध्ये 399 तर +68 मार्काचा डिफरन्स आपल्याला इथं पाहायला मिळत आहे. तेवढ्याने इन्क्रीज वाढलेले आहेत. तर 2025मध्ये ST कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना 331 प्लस जर असतील तर तेही विद्यार्थी प्रायव्हेट MBBS म्हणजेच आपण त्याला सेमी गव्हर्नमेंट असं म्हणतो, तिथे ॲडमिशन होण्यासाठी ते सेफ झोनमध्ये आहेत असं म्हणायला हरकत नाही. तर तुम्ही हे पूर्णपणे ओपन कॅटेगरी टू OBC VJ NT 1 2 3 आणि SC ST ह्या प्रत्येक कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी अगदी खूप महत्त्वाचा हा व्हिडिओ राहणार आहे. अगदी तुम्हाला लक्षात येईल की आपल्याला किती मार्क आता सध्या येत आहेत आणि आपल्याला जर नक्कीच ह्या मार्काच्या प्लस असतील 2023मध्ये जे मार्क आहे त्याच्या प्लस असतील तर तुम्ही नक्कीच सेफ झोनमध्ये आहेत. म्हणजे नक्कीच तुमचं तिथे ॲडमिशन्स प्रायव्हेट MBBS कॉलेजला होणार आहे 2025मध्ये. ही पण गोष्ट लक्षात घ्या. तर जे काही विद्यार्थ्यांना अगदी आमच्या काउन्सिलिंगमध्ये यायचं असेल तर त्याही विद्यार्थ्यांनी अगदी पेड काउन्सिलिंग जॉईन करा आणि पूर्ण अगदी तुम्हाला स्टार्ट टू एंडपर्यंत पूर्ण काउन्सिलिंग आम्ही आमच्या मार्फत करून देत असतो. अगदी तुमचं ॲडमिशन होईपर्यंत अगदी पूर्ण मार्गदर्शन माझं स्वतःचं असतं. तर ज्या विद्यार्थ्यांना काही इंटरेस्ट असेल तर नक्कीच त्यांनी पेड काउन्सिलिंग जॉईन करून अगदी आमचा ग्रुप जॉईन करा. आणि काही डाऊट्स असेल तर नक्कीच कॉल मेसेज करून मला तुम्ही विचारू शकता. मी माझा नंबर डिस्क्रिप्शनपासून दिलेलाच आहे. व्हॉट्सअप लिंक पण दिलेली आहे, त्यावर तुम्ही क्लिक करून जॉईन होऊ शकता आणि डेलीचे अपडेट्स पाहू शकता. तर ओके मित्रांनो, जर हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक सबस्क्राईब करा. गरजूंना पण हा व्हिडिओ सेंड करा. त्यांनाही 2025मध्ये आपल्याला किती मार्क पाहिजेत प्रायव्हेट MBBS कॉलेजसाठी महाराष्ट्रामध्ये त्यांना एक अंदाज येऊन जातो. एवढंच आहे. आणि मित्रांनो, ओके मित्रांनो, ऑल दी बेस्ट. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.